हाय हॅलो नमस्कार, मी शुभांगी एका नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करतेय. मी निघालीये एका फेमस साडी शॉपला भेट देण्यासाठी. या व्लॉगमधून मी त्या दुकानातील साड्यांचं कलेक्शन विथ प्राइस शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि शेवटपर्यंत नक्की बघा. सत्यनारायण क्लॉथ स्टोअर्स, कपडे खास, खरेदी हमखास. मेन रोडलाच आहे हे. मेन रोडचं नाव काय? नगर रोडला आहे, वाघोलीमध्ये. सत्यनारायण क्लॉथ स्टोअर्स. अरे मोठं शॉप आहे चांगलं. कमी किमतीत पण चांगल्या क्वालिटीच्या खूप साऱ्या साड्या या व्हिडिओमधून मी कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहेत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. मी तुम्हाला दाखवलं की कसं कसं इथपर्यंत यायचंय आणि आता आपण ऍक्च्युअल शॉपमध्ये आहोत आणि हे आहेत या शॉपचे ओनर मित्तल सर. तर हाय सर. Yes, namaskar to all the audience, and we are very happy to have Shubhangi Tai here in the shop. आणि तुम्ही हे बघू शकता, the most Thank you. famous जान्हवी कपूर जान्हवी कपूरच्या साडीपासून ते म्हणतायत की सुरुवात करूया. इथे जेव्हा एंट्री केली तर हे बिझी होते, तोपर्यंत मी साड्या पाहून घेतल्या आजूबाजूला. तर मला रिझनेबल रेटमध्ये खूप सुंदर सुंदर साड्या दिसतायत इथे आणि आता असं वाटतंय सर की येईन मी एवढ्या दुरून, जर का तुम्ही मला चांगल्या किमतीत साड्या देणार असाल मला आणि माझ्या व्ह्युअर्सना. हा 100% कस्टमर्स खूप 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 लांबून येत आहेत. तर ही जान्हवी कपूरची साडी तुम्हाला फक्त आणि फक्त 1590 लाच बसणार. ही 1590 ची साडी आहे. बघूया माझ्या अंगावर टाकून. येस 100%. साडी चोपून बसणार आहे. आता हा जो आहे ना, हा ऑर्गेन्झा फॅब्रिक जो आहे ना, हा प्रीमियम ऑर्गेन्झा फॅब्रिक आहे. येस, समजून घ्या, ज्यावेळेस मी साडी विकायला चालू केली होती, आता 1955 सत्यनारायण क्लॉथ स्टोअर्स 1955 पासून आहे, मी तिसरी पिढी आहे. पण ज्यावेळेस मी या क्षेत्रामध्ये शिरलो ना, तर मी काउंटरवरती असायचो, म्हणजे इकडे गादीवरती असायचो आणि एक गोष्ट बघायचं की साडी जर का थोडी पण फुलली तर लेडीज लोकांचा चेहरा डाऊन व्हायचा. आम्ही जेवढा असतो ना त्यापेक्षा असं दिसतो ना फुलल्यावर. सो दॅट इज द ओनली थिंग की मी एक गोष्ट हे पकडलंय की कुठलीही साडी अजिबात फुगायला नाही पाहिजे. आता हे ऑर्गेन्झा जे एकदम प्रीमियम आहे, हे अजिबात फुगणार नाही. आणि प्राइस आहे 1590 फक्त. 1590. आणि यामध्ये किती कलर ह्याच्यामध्ये 6 ते 7 कलर्स येतील, डार्क लाईट चार्ट मध्ये. एकापेक्षा एक सुंदर कलर आहे. मेहंदी कलर पण छान आहे. हा वाव, तो पण छान आहे, हा डार्क वाला. डार्क कडून दाखवतो कलेक्शन. तसं सत्यनारायण सिल्क्स मध्ये तुम्हाला 250 पासून तर 2.5 लाख पर्यंत व्हरायटीज भेटेल. 250 रुपये पासून तर 2.5 लाख लाखापर्यंतच्या. ही पण छान आहे ना. 1500 मध्ये जान्हवी कपूरची 1590 ला. येस, ओनली अँड ओनली 1590 रुपीज. तर आता ना लग्न सराई येते आणि हल्ली काय होतं की हलक्या साड्या आपण देत नाही, कारण त्या यूजच होत नाही, त्या फक्त फिरल्या जातात याच्याकडून त्याच्याकडे, त्याच्याकडून याच्याकडे. तर आता आपल्याला बजेटमध्ये पण तरी सुद्धा थोडीफार क्वालिटीची साडी जर का आपण दिली तर ते समोरचं घालतंही, म्हणजे यूजही होते ती. तर तसं कलेक्शन पाहणार आहोत, म्हणजे जेणेकरून कोणाच्या घरी लग्न आहे तर लग्न बसत्यासाठी इथे ऑप्शन्स काय काय आहेत ते पाहायला मिळतील तुम्हाला. तर चला बघूया. तर ऑप्शन्स तसे भरपूर भेटणार आहेत. 242 236च्या पण प्रिंटेड साडीज वगैरे मध्ये पण आहेत. पण मी थोडंसं आता व्लॉग्स मध्ये आता थोडे ठराविक व्हरायटी दाखवतो. आता हे जे आहे, हे आयटम जे आहेत तुम्हाला फक्त आणि फक्त 620 रुपयाला वाव. जोडी. हे दोन साड्या 620 रुपयाला. आणि प्रकार कोणता या साडीचा? हे काठपदर मध्ये येईल. ठीक आहे, सॉफ्ट आहे. फ्रँकली आता ह्या रेंज मध्ये आपण जातोय, लेट्स गेट व्हेरी अपफ्रंट. तर हे जे आयटम्स आहेत हे सगळे आपले, म्हणजे आपले स्वतःचे मॅन्युफॅक्चरिंगचे आहेत. तर हे तुम्हाला डायरेक्टली 620 रुपयाला जोडी भेटेल. म्हणजे 310 रुपयाला एक साडी आहे. 100%. वाव, ते फक्त आता लग्न खरंच चांगली साडी आहे ही. आता हे तुम्ही बघणार विथ स्वरोस्की. हे थोडं फॅब्रिक पण सुंदर आहे, एकदम सुंदर आहे कलर. फॅब्रिक आहे. आता हे बघा, हे जे फॅब्रिक आहे हा 65 डिनियर आहे. हा जो फॅब्रिक आहे हा 85 डिनियर आहे. डिनियर म्हणजे हा खूप टेक्निकल शब्द झाला. इट्स अ व्हेरी ब्रॉड टर्म. तर त्या गोष्टी व्हिडिओज मध्ये सगळंच आता मग आम्हाला आमच्या भाषेत समजेल असं सांगा. डिनियर जसं वाढला तसं कापडाची जो डेन्सिटी आहे तो डेन्सिटी म्हणजे त्यामधली ती वीण वाढतीये. वीव वाढल, त्याने करून काय होईल, ती क्वालिटी अजून हेवी होईल. ठीक आहे. भरपूर आपण साड्या ज्या बघतो ना, तर ते कसे होतात, ते मग ते थोडं स्लिपेज वगैरे होतात. तर ते कमी डिनियरचा माल आहे. ठीक आहे. तर म्हणजे ती फिसकटल्यासारखं होतं. तर त्यासाठी अँड दॅट थिंग, म्हणजे ते गोष्ट आम्ही अजिबात सत्यनारायण मध्ये प्रमोट करत नाही. ठीक आहे. आता ही साडी जी आहे 850 ची, फक्त आणि फक्त 550 रुपयाला विथ स्वरोस्की भेटेल.
एच सोरोस्की मीन्स यावरती हे असं काम केलेलं आहे. कलर रेंज भरपूर हा. भेटेल. सुंदर आहेत कलर पण. ही मिळणार कितीला? 500. फक्त आणि फक्त 550 रुपीज. 550 रुपयाला मिळणार. त्याच्यानंतर आता हे जे Border बघा. आयटम्स आहेत, छान आहे ना. आता हे हेवी कांजीवरम आयटम्स विथ फॅन्सी पल्लू फक्त आणि फक्त 610 रुपयाला. वाव, ते सुंदर पण साडी tie-dye. आहे. ए, ही अशी साडी घेऊन छानसा कुर्त्याचा सेट पण बनवू शकतो. आणि हे ड्युअल टोन डबल कलर आहे, टाइड आहे. म्हणजे आमच्या टेक्निकल टर्म मध्ये 0 to 100 म्हणतात. आता हे बघा, इकडे कलर वेगळे आहे आणि हा आता कलर वेगळं होत चाललंय. हा, फिरता कलर पण बोलतात ना. येस. हा, सुंदर आहे साडी ही. ही कितीची? फक्त आणि फक्त 610 रुपयाला. 610 रुपयाची साडी आहे ही. 610. छान आहे ना. याच्यामध्ये छान आहे. मिक्स हा. पल्लू वगैरे याचा कॉन्सेप्ट पल्लू वेगळा आहे हे बघा. आणि एकदम चापून चोपून बसून. हे कलर ऑप्शन्स आहेत ना त्यामधलेच. कलर भरपूर आहे याच्यामध्ये, डिझाईन्स भरपूर आहेत, आयटम्स भरपूर आहेत. आता हा एक आयटम लोटस पैठणी 1100 रुपयाला 2. लोटस पैठणी 1100 रुपयाला 2 म्हणतायत. अच्छा, मेन म्हणजे आणि ना सूत पण चांगलं वाटतंय. खात्री हे करा की तुम्हाला कुठलीही साडी अपूर्ण किंवा लेंथ वगैरे मध्ये कमी, हाईटला कमी, तसं काय नाही हा, होणार. माझ्या एका म्हणजे कल्पनासोबत मी एकदा साडी घ्यायला गेले होते आणि आम्ही चांगली साडी घेतली होती, तर ना लेंथ खूप कमी होती त्या साडीची. तर थोडी तसं काही झालं नाही पाहिजे. चोरी मारी होणार नाही. सो कारण की आमच्यासाठी सेल्स पेक्षाही जास्त महत्वाचं आमचं नाव. 1955 पासून जर का कस्टमर, आणि फक्त मीच 3 पिढ्यांपासून नाही, भरपूर असे कस्टमर आहे ते स्वतः 3 पिढ्यांपासून आपल्याकडे येतात. तर ते नाव टिकवणं खूप गरजेचं आहे. हे पण कलर छान आहेत. तर याच्यामध्ये अजून भरपूर कलर्स भेटतील तुम्हाला. त्याच्यानंतर हे डिफरंट आयटम आलं, डिफरंट फॅब्रिक, फक्त आणि फक्त 580 रुपयाला. 580 रुपीज मुनियामध्ये. मुनिया आणि पैठणीच आहे, मुनिया पैठणी. त्याच्यामध्ये ह्याचा रेट जो आहे मेन, एक तर ह्याला ब्लाऊज पण पूर्ण डिझायनर आलाय, हा डिझायनर ब्लाऊज, आणि ह्याचा पदर पण बघा, पदर पण प्रीमियम आहे. कशी वाटते? तर असे भरपूर आयटम्स आहेत त्याच्यामध्ये. आता नाव हे लोटस पैठणी टर्निंग, फक्त आणि फक्त 700 रुपीजला. यामध्ये आणि मग आपण ही दाखवली, यामध्ये काय फरक आहे? ह्याच्यामध्ये भरपूर फरक आहे. ह्याच्यामध्ये फॅब्रिकचा फरक आहे. Fabric. दुसरी गोष्ट तुम्ही बघणार, आता हे बघा, हा, बॉर्डर जर वेगळी आहे. दुसरी एक बघणार तर मीनाचा पण फरक आहे ना. हा हा हा, बॉर्डर वेगळी आहे. बॉर्डरला मीना आहे, हा. ह्याला सिंगल आहे. हा, याला काम केलेलं आहे थोडं, हा, धाग्यांचं. तर हे भरपूर फरक आहे. फॅब्रिकचा पण फरक आहे. हा, ती दाखवा. हा हा, काय प्रकार आहे? खूप सुंदर दिसते इकडून ती. त्याच्यानंतर हे मुगामध्ये येईल, मुगा कॉटन मध्ये. अच्छा, सत्यनारायणच्या सगळ्या याच्यावरती प्राइस टॅग्स आहेत, फक्त कोडिंग नाहीये, प्रॉपर रेट लिहिलंय, तर तुमची फसवणूक कुठल्या प्रकारे होणार नाही. 1300 रुपयाची साडी फक्त आणि फक्त 850 रुपयाला. यार, सुंदर आहे, कॉटन मध्ये. म्हणूनच माझी ऑफिस नजर वेअर गेली. वगैरेच्या हिशोबाने व्हेरी ब्राईट अँड प्रीमियम. आणि व्हिडिओ एंड पर्यंत बघायचंच आहे, कारण की तुम्हाला भरपूर मी असे ब्रह्मास्त्र दाखवणार आहे. विल फॉल इन लव्ह. पर्सनल आमचा नंबर पण दिलाय स्क्रीनवरती, यू कॅन ऑर्डर ऑनलाईन ॲज वेल. हा, मला तेही विचारायचंय की माझ्या जर का व्ह्युअर्स पैकी काही कोणाला ज्या बाहेर आहेत, हा, मुंबईला वगैरे, त्यांना साड्या घ्यायच्या असतील किंवा गावावरून, तर कशा घेणार त्या? यू कॅन ऑर्डरच ऑनलाईन. हा. माझा पर्सनल नंबर दिला आहे, ठीक आहे. जर कुठल्या प्रकारे काय क्वेरी असेल तर कॉल डायरेक्टली करा, नाहीतर स्क्रीनशॉट घ्या. स्क्रीनशॉट घेऊन त्या नंबरला नंबरवरती पाठवायचा. ऑनलाईन टीम जे आहे तुमच्यासोबत कनेक्ट करतील, आणि लगेच लगेच जे पण कलर ऑप्शन्स आहे किंवा काय ऍडिशनल सर्व्हिसेस वगैरे काय आहे ते लगेच लगेच सांगतील. आणि समजा मला एवढ्या Actuals ओके, मला एवढ्या दूर यायला झालं नाही कधी, आणि मला Alright. तुमच्या इथून साडी घ्यायची आहे. Right. मग मी कशा व्हरायटी बघणार की काय आलंय तुमच्याकडे नवीन? मग तुम्ही पर्सनली पाठवता का कॅटलॉग्स तर वगैरे? त्याच्यामध्ये तुम्हाला शुभांगी ताईंना सबस्क्राईब करायचंय, बेल आयकन प्रेस करायचंय, कारण की या चॅनल वरती आता हा. वारंवार आपले व्हिडिओज अपलोड होणार आहेत. वेगवेगळे कलेक्शन आपण दाखवणार आहेत कंटिन्युअसली. त्याच्यामध्ये तुम्हाला कुठलं कलेक्शन आहे, कुठला पीस आवडला, त्याचा स्क्रीनशॉट घ्या, त्याच्यामध्ये पाठवा. तुम्हाला कंटिन्युअसली. ओके, म्हणजे न्यू कलेक्शन आलं ना की मी इथे येणार आहे. येस, 100%. तर तुम्हाला वेगवेगळं, अँड यू कॅन फॉलो अस ऑन इंस्टाग्राम ॲज वेल. तर कलर्स वगैरे भरपूर भेटतील तुम्हाला. चेक्स पटोला, ठीक आहे. साडी पूर्णपणे अशीच आहे. वी आर व्हेरी कॉन्फिडंट अबाउट द प्राइसिंग, वी आर व्हेरी कॉन्फिडंट अबाउट द क्वालिटी. जे 2 लाख 3 लाख
1 लाख 1.25 लाखची कुठलीही साडी जरी असेल ना, तरी तुम्ही मला डायरेक्ट प्रश्न असा विचारू शकता. तुम्ही समजून घ्या, मी असं नाही की मी डायरेक्ट विणकर कडून घेतोय. तुम्ही डायरेक्टली असं पण समजू शकता की मी स्वतः विणकर आहे. आय एम नॉट सेइंग की मी विणकर कडून घेऊन तुम्हाला देतोय. मी असं बोलतोय की मी स्वतः विणकर आहे. तर तुम्ही बी रेस्ट अश्युअर्ड अबाउट द प्राइसिंग ऑल्सो. कुठली साडीमध्ये काय तेवढं का प्राइसिंग गेले किंवा त्याचा काय इफेक्ट आहे, आय कॅन एक्सप्लेन एव्हरीथिंग. ही साडी खरंच छान आहे. कलर्स पण भेटतील हा. मग याच्यामध्ये भरपूर. हे Colours एकच खूप चेक्स आहेत. पटोलामध्ये कलर्स पण भेटतील फक्त आणि फक्त 1360 रुपयाला. 1360 ओनली अँड ओनली 1360 रुपीज. चांगली आहे. तो स्पेशली हा जो व्हिडिओ आहे, या व्हिडिओमध्ये आपण जास्त रेंज नाही, एक 2-2.5 हजारच्या साड्यांचं कव्हर करतोय, स्पेशली कॉटन. आणि तुम्ही माझ्या पाठीमागं बघू शकता कलेक्शन किती आहे. हे सगळं याच रेंज मधल्या साड्यांचं येस, collection आहे? आता मेन म्हणजे कसं आहे, सत्यनारायणमध्ये गादी वाईज आता आपण स्पेशली ज्या डिपार्टमेंट मध्ये बसलोय ना, हा. तर इकडे तुम्हाला 1,500 ते 3,500 पर्यंतच भेटेल कलेक्शन. वाव. मग पण त्याच्यानंतर एवढं collection आहे? येस, मग हा हे पूर्ण कलेक्शन जे आहे हे हा. मॅक्झिमम 3-3.5 पर्यंत कलेक्शन आहे. ठीक आहे, मग आपण त्या दुसऱ्या गादीवरती गेलो तर तिकडं तुम्हाला भेटणार मॅक्झिमम 1200 पर्यंतच कलेक्शन. मग प्रिंटेड साडीचा तो सेक्शन सेपरेट आहे, मग डिझायनर साडीचा सेक्शन सेपरेट आहे, आणि मग प्युअर सिल्क जे आहे 5,000 टू 2 लाख 5,000 टू 1 लाख रुपीज तो सेक्शन वेगळा आहे, आणि 1 लाख टू 3 लाखचं सेक्शन एक वेगळं आहे. तर सगळ्या टाईपचं कलेक्शन भेटेल. नाव दिस इज वन ऑफ द पीसेस जे खूप म्हणजे खूप असं पकडा एवढं स्पीड मध्ये आता मी थोडं थोडं ब्रह्मास्त्र दाखवतोय आमचे. तर दिस इज लाइक की आमच्या मुलांना असं ट्रेनिंग हे दिले की अगर कस्टमर बहुत ज्यादा बढ़ जाए, ठीक है, कि तुम उतना कस्टमर को अच्छे से सर्विस नहीं दे पा रहे, तो वो टाइम पर डायरेक्टली म्हणजे त्या टाइमला डायरेक्टली हे पीसेस दाखवा. टाकत्या क्षणी कस्टमर घेऊन जातोय. हो, छान वाटतात. टाकत्या क्षणी ब्रह्मास्त्र मीन्स यांच्या जास्त सेल झालेल्या साड्या. येस. आता किंवा ह्याच्यामध्ये आवडणाऱ्या साड्या, ट्रेंडिंग वाल्या. फ्रँकली मार्केटमध्ये बाकीचे व्हिडिओज किंवा मार्केटमध्ये बाकी थोड्या गोष्ट बघून बघून ह्याच्यामध्ये मी एक असं पकडा 850 नाही 920 रुपये वाली क्वालिटी पण सेट केली होती. पण ती जशीच प्रोडक्शन झाली दुकानामध्ये आली तर मी डायरेक्टच्या डायरेक्ट साईडला केली. का? बिकॉज आय वॉज नॉट हॅपी विथ द क्वालिटी. जसं मी सांगितलं की स्लिपेज आलं. सत्यनारायणमध्ये कस्टमर आर लाईक की दे आर विलिंग टू पे. ते 100-200 रुपयाचा त्यांचा विषय नाही, बट सत्यनारायणमध्ये प्राइस बघून नाही. सत्यनारायणमध्ये फक्त एक विश्वासाने येतात की इकडे आले तर आपल्याला रेट तर रिझनेबल भेटेल पण क्वालिटी भेटेल. म्हणजे अक्षरशः असे भरपूर कस्टमर होते, तुम्हारे इधर थोड़ा है ना 50-100 रुपये महंगा रहता है लेकिन ठीक है तुम्हारे इधर क्वालिटी अच्छा मिलता है. नाही, क्वालिटी तर आहे. तर दॅट इज मोर इम्पॉर्टंट. आहे. साड्या पण सुंदर दिसत आहेत. आता यांची प्राइस काय आपण सांगितली नाही. येस, तर हे जे प्राइसिंग आहे फक्त आणि फक्त 1270 रुपयाला. 1700-1800 रुपयाची साडी आहे, 1270 रुपयाला. कलर रेंज कलर कॉम्बिनेशन पण सुंदर आहेत. भरपूर भेटेल तुम्हाला. छान वाटते ना ही पण. हे ऍक्च्युली सॅटिन पट्टा बॉर्डर जे आहे ना, तुम्हाला एक सांगतो, प्युअर मध्ये रॉ मँगो कॉन्सेप्ट आहे. रॉ मँगो कॉन्सेप्टचा मग ते आता हे सेमी मध्ये येत चाललंय, कारण प्युअर मध्ये रॉ मँगो जो कॉन्सेप्ट आहे तो खूप चांगल्या प्रकारे चाललाय. 12,500 ते 14,000 ची रेंज आहे त्याची. तुमच्याकडे मँगो सिल्क मध्ये साड्या आहेत प्युअर? येस येस, हँडलूम? भेटेल भेटेल भेटेल. हँडलूमची काय रेंज आहे? तर हँडलूम जे आहे मँगो सिल्कची. मँगो सिल्क जे आहेत ना, जे तुम्ही म्हणताय रॉ मँगो ऍक्च्युली म्हणतात, मँगो सिल्क रॉ मँगो जे म्हणतात, तर तुम्ही असं पकडा ते 11,500-12,500 हजारापासून ते चालू होतील, बट डिपेंडिंग अपॉन द डिझाईन. हँडलूमच्या ह्याच्यामध्ये कसं आहे, जेवढं विणकरचा वेळ गेलाय त्यावरती डिपेंड रेट राईट राईट राईट. होईल. आता हे बघा, हे पण डिझाईन्स आहेत, मग ही पण डिझाईन आहे, सगळ्या डिझाईन्स मध्ये कलर भेटतील तुम्हाला. छान आहे. आता अजून एक तुम्हाला ब्रह्मास्त्र दाखवतोय, तो मीन्स दॅट इज आर दिस टस्सर पैठणी. टसर पैठणी. आणि काय प्राइस आहे याची? हे जे आहेत ह्याच्यामध्ये खूप वेगवेगळे डिझाईन्स आहेत, खूप जास्त डिझाईन्स आहेत. तर असं पकडा 1200 पासून तर 1800-1900 पर्यंतची रेंज आहे त्यांची. आता ही जी पर्टिक्युलर डिझाईन आहे ना, माझी फेवरेट आली. मला सांगितलंय माझ्या सबस्क्रायबर मैत्रिणींनी की रेड आणि पिंक कडे जायचं नाही, पण मला हीच आवडते रेड. ही 2300 ची साडी पण फक्त 1820 रुपयाला बसेल. वाव, छान आहे. पल्लू बघा ना किती सुंदर आहे तिचा. येस, प्युअर हँडलूम येवलाचा पल्लू आहे, पूर्ण हा. कॉन्सेप्टच ते म्हणजे आहे. अट्रॅक्ट करतोय तो एकदम टसर पल्लू. पैठणी आहे. दिस इज ऑल्सो वन ऑफ आवर ब्रह्मास्त्र. मग ह्याच्यामध्ये कलर व्हरायटी
डिझाईन अजून एक आवडीचा कलर. वाव, खरं सुंदर आहे पण. ट्रिपल मुनिया भेटल, सिंगल मुनिया भेटल, आणि मेन तर म्हणजे कसं आहे, हा गिफ्टिंग साठी कलर पण द्यायची छान असेल ना आहे. तर हे बघा ताई, बॉक्स पॅकिंग. बॉक्स याचं पॅकिंग. पॅकेजिंग वेगळे, ह्याच्यामध्ये वेगळे हा. वेगळे डिझाईन आहेत. नाही, हे बघा. प्राइस तीच आहे ना पण. नाही नाही, नाही. प्राइस ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं ना प्रत्येक डिझाईनचा, तर हे 1660 रुपयालाच आहे फक्त. छान आहे, छान आहे. आता हे तुमच्या हातातली हम्म. ही पण एक वेगळी डिझाईन आहे, ही टेम्पल प्लस मुनिया आहे. हा, ही जी खाली असते याला टेम्पल बोलतात ना. हे येस, टेम्पल प्लस मुनिया पैठणी. टेम्पल प्लस मुनिया आहे, तर ह्याचं पण रेट वेगळं आहे. ही कितीची आहे? टेम्पल प्लस मुनियाची रेट जी आहे ती 1930 ची होईल, 1930. डिपेंडिंग अपॉन द डिझाईन. म्हणजे सगळ्या सगळ्या या रेट 2000च्या आतले आहेत. 2000च्या आतलेच आहेत. आता इरकल बघतोय आपण. आता हे प्युअर मध्ये 8650 ची आपली जी इरकल आहे तो पण खूप स्पीडने जाते, त्याचीच आता आपण सेमी बनवली. सेमी इरकल. ची साडी आहे, फक्त आणि फक्त 1480 ला पडल. माझ्या इकडं मेन फायदा तुम्हाला जो होईल ना, एक तर मी मेन आपलं जो दुकान आहे तो प्युअर सिल्क्स मध्ये तर खूप जास्त म्हणजे असं पकडा की खूप खूप वेळेपासून आणि खूप म्हणजे यु नो व्हेरी पर्टिक्युलर इन प्युअर सिल्क्स. तर ते कलर रेंज, डिझाईन्स, कलर स्कीम्स, तर तेच साडी ज्यावेळेस सेमी मध्ये अशी, आता हे बघा ना, हे बनवली जाते. हा, बनवली हा. जाते. आता हे बघा ना, हे किती सुंदर आहे यार. कलर आणि वगैरे किती प्राइस सांगितली कॉम्बिनेशन तुम्ही याची? वगैरे बिलो 1500 आहे. 1500च्या आतली आहे. छान आहे ना? 1580 टू बी प्रिसाइज. आता हा पल्लू कलर बघा ना बघा, किती सुंदर आहे. प्युअर इरकलचा पल्लू हम्म. आहे. हे सगळे म्हणजे सगळे प्युअर कलरचे, प्युअरचे हा, कलर प्युअर सारखीच त्यांनी ही बनवून घेतली आहे सेमी मध्ये, अफोर्डेबल रेट मध्ये. येस. आता थोडं असं आहे हम्म. की क्वालिटी फ्रँकली स्टॉक ह्याच्याच असते, हे फक्त सॅम्पलिंगला दाखवली जाते. हम्म. सॅम्पलिंग दाखवली जाते म्हणजे असं नाहीये, विकण्यासाठीच आहे. हम्म. पण दिस इज ओनली फॉर 1000 रुपीज. हम्म. पण ऑफकोर्स हम्म. दोघांमध्ये थोडा फॅब्रिकचा फरक आहे. थोडासा फरक आहे फॅब्रिक मध्ये. थोडासा फरक आहे. आणि हा फॅब्रिकचा जो फरक आहे ना, रेग्युलर कस्टमरला माझ्या हिशोबाने नाही कळणार. ज्यावेळेस मी सांगणार ना की दोघांमध्ये फॅब्रिकचा फरक आहे तर ठीक आहे, जर का दोन्ही टाकले तर फरक आता नाही मला कळणार. कळलंच नसतं, सांगितलं नसतं तुम्ही तर. तर तोच विषय आहे. पण जे डिनियरचा जो काउंट आम्ही म्हणतोय त्याचा जो फरक आहे, तर त्या हिशोबाने ह्याची प्राइसिंग मग कमी येते. पल्लू वगैरे जवळपास सेमच आहे, फक्त छोटा टेम्पल आहे. पल्लू तर पूर्णपणे सेम आहे. वाव, पल्लू खरंच सुंदर आहे. तर हे बघा, फ्रेश साडी बघा, पेपर पण आता निघतो. छान आहे. तुम्हाला नऊवारी पण आजी वगैरे साठी, जर का नऊवारी काठपदर छापेल वगैरे मध्ये नऊवारी जरी घ्यायची असेल ना, तर आपल्या दुकानामध्ये सगळ्या गोष्टी भेटतील. ओके, म्हणजे साड्यांचे सगळेच प्रकार इथे अवेलेबल आहेत. आणि फक्त साडीच नाही, इट्स अ फुल फॅमिली शोरूम. न्यू बॉर्न बेबी पासून बॉयज असो, गर्ल्स असो, जेंट्स, फॅब्रिक्स, पॅन्ट पीस, शर्ट पीस, स्टिचिंग, सगळं. मजेदार गोष्ट आहे ना, अशी गोष्ट दाखवणार ना. पण त्यासाठी तर मला माहिती आहे तुम्ही शुभांगी ताईचे तर व्हिडिओ एंड पर्यंतच बघतात, पण तरी एंडला एक आहे ना, असं तुम्हाला एक सरप्राईज दाखवणार आहे ना आयटम. तर त्यासाठी एंड पर्यंत व्हिडिओ प्लीज बघा. हा, असं फास्ट फॉरवर्ड नका करू. आता हा प्रकार जो आहे, काय बोलतात याला? आता हा एकदम म्हणजे एकदम नवीन प्रकार आहे. हा. इट्स अ व्हेरी डिफरंट. हे हेरिटेज सिल्क आहे. हम्म. हेरिटेज सिल्क म्हणजे असं काय हे नाहीये, डोला वगैरे जे तुम्ही यूज केलेत ना, तर त्यामध्ये टॉप मोस्ट फॅमिली म्हणा त्या घराण्यामध्ये, तर हे हेरिटेज सिल्क आहे. दिस इज व्हेरी प्रीमियम. आणि त्याला सॅटिनचा पट्टा दिलाय. कलर रेंज इज ॲब्सोल्युटली अमेझिंग. प्राइस रेंज जे आहे, प्राइस रेंज तुम्हाला 2200 ते 2500 ची रेंज आहे. 2750 ची साडी आहे, 2230 रुपयाला पडेल. पण ह्याच्यामध्ये जो कलर रेंज वगैरे आहे ना, तर आता हे बघा ना, आता समजा तुम्हाला असंच थोडं नॉर्मल कुठं फंक्शन मध्ये जायचंय किंवा किटी मध्ये जायचंय किंवा कॉर्पोरेट्स वगैरे मध्ये जायचंय, आता तुम्ही हेवी नेसू नाही शकत. पण आज तुम्ही स्वतः पण, शुभांगी ताई पण, यू आर नॉट लेस दॅन अ सेलिब्रिटी. हा, तर तुम्हाला आता भरपूर लोक, सगळेच लोक ओळखतात. आता हे तुम्ही हे बघा ना, हे अनकॉमन आयटम. छान आहे. आणि मेन म्हणजे याचं हे छान आहे, एकदम असं थंडगार, चापून छान चोपून बसून. स्मूथ लागते. कलर रेंज ह्याच्यामध्ये खूप प्रीमियम आले. हे कॉम्बिनेशन पण छान केलेलं आहे, बॉर्डर अँड मेन. फॅब्रिक किती चांगलं आहे. तर तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो, एक नॉर्मल टेस्टिंगचा विषय. ह्याच्यावरती कलर किती डीप बसलाय. छान आहे. कलर किती डीप बसलाय. कॉम्बिनेशन बघा किती सुंदर आहे.
ही Yes. पण छान आहे, ही पण छान आहे. ज्यांना ऑफ व्हाईट मध्ये इंटरेस्ट आहे त्यांच्यासाठी कलेक्शन यामध्ये अवेलेबल आहे. ज्यांनी ज्यांनी बेल आयकन प्रेस नाही केलं ते बेल आयकन प्रेस पण करा, कारण की ह्याच्यानंतरचा जो व्हिडिओ अपलोड होणार आहे ना, तो सगळं प्युअर साडीचा सेक्शन आहे. हा, करणार आपण प्युअर येस, साडीचे ना. प्युअर साडीचा सेक्शन आहे तो. तर तुम्ही तो 100% बेल आयकन प्रेस करून ठेवा अँड कीप फॉलोइंग शुभांगी ताई. हे फॅब्रिकला सिल्केनो फॅब्रिक म्हणतात. ओके. ठीक आहे. तर हे 3250 ची साडी 2180 रुपयाला पडेल. हा, 2180 ची साडी हे आहे. साऊथ पॅटर्न्स आहेत. हा. तर ह्यामध्ये ठराविक व्हरायटी दाखवतोय. याच्यामध्ये पण पॅटर्न्स तुम्हाला दुकानात आल्यानंतर भरपूर भेटणार आहे. हा, आपण आता सगळं काही कव्हर नाही करू शकत ना, आपल्याला टाइम लिमिट असतं, एवढ्यातच आपल्याला ते आता हा fabric बसवायचंय. बघा. स्मूथ आहे एकदम. तर हा वेगळा आहे, हा वेगळा आहे. हम्म. ठीक आहे. आता हा मशरू फॅब्रिक आहे. मशरूचा एक धागा आतमध्ये टाकलाय सॅटिन मध्ये. तर तो हा फॅब्रिकचा जो फील आहे तर तसं येईल. तर जसं मी सांगतो, तुम्ही बिंदास विचारा, हा फॅब्रिक काय आहे, तो फॅब्रिक काय आहे, ह्याचा प्राइस एवढा काय, त्याचा प्राइस तेवढा काय आहे. ठीक आहे. तर 2180 रुपयाला ही साडी पडेल. आता ही जी साडी आहे ही प्युअरची साडी जी आहे माझ्याकडं, प्युअर मध्ये ही साडी 12850 ला पण आहे. ओके, 12850 प्युअर Yes. मध्ये. आणि ही त्याचीच बनवलेली रेप्लिका. तर ही आपल्याला जातीये 2180. 2180. पण हिचं सुद्धा खूप छान आहे सूत, एकदम स्मूथ आहे असं. हे कलर आहेत अवेलेबल. मला ही साडी दाखवता दाखवता एक गोष्ट जस्ट एक आठवली आहे. मी ती एक गोष्ट दाखवतो. जे ताई रेप्लिकाचा विषय घेतलं, तर जस्ट गिव्ह मी 2 मिनिट्स. मी तुम्हाला असं काहीतरी एक असं खूप मजेदार गोष्ट दाखवणार आहे ना. जस्ट स्टे ट्यून्ड. तर आता तुम्ही बघू शकता, जे ताईने रेप्लिकाचं हे घेतलं, दिस इज प्युअर रॉ मँगो. हे 17,000ची साडी आपल्याकडे 12,000 वगैरेच्या रेंजमध्ये बसते. आणि ही त्याची डिट्टो कॉपी आहे. ही रेप्लिका आहे. मला रेप्लिका दिली आहे. ही 1460 रुपयाला आहे फक्त. ही 1460 आणि ही प्युअर रॉ मँगो सिल्क. तर ही 14,000 ना, 12,000. 11,900 12,000च्या 11,900 रेंजमध्ये. म्हणजे 12,000ला ओरिजिनल आणि 1400ला सेम त्याची लुक. रेप्लिका. ऑफकोर्स फॅब्रिकचाच फरक आहे, तो काय हे नाहीये. पण दिसायला फोटोज वगैरे मध्ये एकदम सेम येणार आहे. ही पॉवर लूम असेल आणि ही हँडलूम असेल. पण हे प्युअर सिल्क हँडलूम आहे. हा, आणि ते सिल्कचा सेमी फरक आहे. आहे. ते सिल्कचा फरक आहे ना. सिल्कचा फरक आहे. तर याच्यामध्ये पण म्हणजे कलर्स भरपूर कोणी भेटतील तुम्हाला. फसवलं तर कळणारच नाही ना. तर त्यासाठी सत्यनारायणला एकदम ट्रस्टवर्दी आहे. त्या गोष्टीची अजिबात काळजी नाही. वाव, कलर छान छान आहेत यामध्ये. तर जसं मी सांगितलं, वी आर स्पेशलाइज्ड इन प्युअर सिल्क. तर तेच तुम्हाला प्युअर सिल्कच्या जवळून color बघितलं की parity. कळतंय. हा, येस, कलर Silk पॅरिटी जे आहे कळतंय तर जवळून ते बघितल्यावर. तुम्हाला- पण ते तुम्हाला मी ते दाखवली ना, हा प्युअर दाखवली ना. हा, प्युअर दाखवली. Right. तुम्ही हम्म. कुठली गोष्ट चांगली आहे किंवा वाईट आहे ते कधी कधी कळणार कधी जेव्हा कळणार? दोन्ही समोर जेव्हा असतील. दोन्ही समोर असेल त्यावेळेस कळणार. एक्झॅक्टली. मला त्यांनी दाखवली आवर्जून की ही प्युअर आहे आणि ही त्याची रेप्लिका आहे. तर तसं बघितलं तर अनकॉमन आयटम्स असे भरपूर आहेत. वाव, ही पण छान आहे हो. हा कोणता प्रकार आहे? हे कोटा दोरियामध्ये कोटा दोरिया. ऍप्लेक. म्हणजे कसं आहे, हे जे आहे हे पल्लू सेपरेट बनवलंय. हा. मग कटिंग केलीये. हा. मग कटिंग केल्यानंतर वरती या याचा साडीवर पल्लू बघा हो, जवळून किती patch, छान आहे. जो पॅच म्हणतो ना, पॅच, ह्याला हम्म. ऍप्लेक, आमच्या टेक्निकल टर्म्स मध्ये ऍप्लेक म्हणतात. ए, सुंदर आहे साडी. ही काय प्राइस आहे या साडीची? तर ही साडी 3200 ची आहे, 2430 रुपयाला पडते. 2430. हे सगळे वेगवेगळे आयटम्स दाखवतोय. आता हे 2470 रुपयाला पडेल कोटा दोरियामध्ये. आता हे बघा, छान आहे ना कोटा दोरिया, मस्त आहे. इथे बघा. वेगळी आहे. पल्लू खूप आवडला मला आणि साडी वेगळी वाटली थोडी. त्याच्यानंतर हा. आसामचा जो मोगा आहे, ही आसामची साडी आहे का? मोगा सिल्क जो आहे, मोगा सिल्क. काय त्याच्यामध्ये पण डिझाईन्स वेगळे वेगळे आहेत. ह्याच्यामध्ये तसं सेमी मध्ये पण येतात, प्युअर मध्ये पण येतात. ह्याच्यामध्ये तुम्ही असं पकडा की तुम्ही 850 पासून तर तुम्हाला मग 4,000 5,000 पर्यंत रेंज भेटतील. ओके, ही कितीची आहे? आता ही छान जी आहे, मला particular आवडली. item आहे ना, हा पर्टिक्युलर आयटम ह्याच्यामध्ये कलर्स पण भेटतील तुम्हाला. 1970 रुपयाला पडेल फक्त. 1970 आणि कलर अवेलेबल आहेत यामध्ये. भरपूर आहेत ह्याच्यामध्ये. गुलाबी मस्त वाटतेय ना. ब्लॅक.
वाव, ही संक्रांतीसाठी घेऊ शकता. गुलाबी तर काय मस्तच दिसते बघा. हे काय आयटम्स अनकॉमन कॉटन खरंच अनकॉमन, किती छान आहे बघा ना. पूर्ण काशिदा हा ना, काशिदा आणि हँडलूम खूप सॉफ्ट आहे, छान आहे. सगळे आयटम हं. सगळ्यांमध्ये कलर्स वगैरे आहेत. हं. पण मी वेगळं दाखवतो आता. नाव दिस इज प्युअर मल. प्युअर मल मध्ये पण तुम्हाला डिझाईन्स भरपूर भेटतील. आता हे पण प्युअर Sorry. मल आहे, पण फक्त ह्या फॅब्रिक वरती ऍडिशनल प्रोसेसिंग करून हे फॅब्रिक बनवलं गेलंय. हे अजून सॉफ्ट वगैरे. खूप सॉफ्ट आहे, मी आल्या बघितलं हे, खूपच सॉफ्ट आहे, म्हणजे इव्हन हे तर डॉक्टर्स आहेच. रेकमेंड दिस. हा. म्हणजे माझ्याकडे ऍक्च्युली साऊथच्या भरपूर क्लायंट्स आहेत. तर साऊथ मध्ये ऍक्च्युली स्किनचा भरपूर लोकांना त्रास होतो, किंवा एक खूप जास्त एज झालीये, तर नाही का स्किन एकदम हे झालीये, तर ह्याच्यामध्ये जरी वगैरे काही नाहीये, आणि एकदम म्हणजे एकदम सॉफ्ट आहे, लाईट वेट आहे. तर म्हणजे ह्याच्यामध्ये मल कॉटन जे आपण पाहतो ना जनरली, त्याच्यापेक्षा पण ही हाय क्वालिटी आहे. रेट थोडा जास्त आहे या साडीचा, कारण क्वालिटी तशीच आहे. तर तसं हे बघितलं तर आता हे 2100-2200 ची साडी आहे, पण ही साडी जी 4000च्या रेंज मध्ये जाते. हा, ही त्याला 4000. लिवाचा टॅग पण येतोय. हो हो हो, आहे. लिवा इज अ प्रोसेस, त्याचा टॅग पण येतोय, ते आहे. आता हे बघा, हे कलर बघा. ही बघितली होती आपण, त्यामधला हा Yes. कलर आहे. हा. तर याच्यामध्ये अजून डिझाईन्स वगैरे पण भेटतील तुम्हाला. सुंदर आहे, सुंदर आहे. हा, ही कितीची आहे? ही तर आपण तुम्हाला ब- ह्याची प्राइसिंग फक्त आणि फक्त 1410 रुपयेच आहे. ही बजेट मधली चांगली साडी आहे. टसर, सेमी टसर विथ दोरीवर. पल्लू बघा, सुंदर, पल्लू बघा, बुट्टी बघा. पूर्ण असं भर काम प्राइसिंग केलेलं फक्त आहे. एम्ब्रॉयडरी 2820. आहे, एम्ब्रॉयडरी आहे. 2820. हे सेमी माहेश्वरी आहे, जे डिट्टो म्हणजे डिट्टो प्युअर सारखीच आहे. छोट्या बॉर्डर वाली माहेश्वरी, आणि एकदम सॉफ्ट. एकदम हँडलूम कॉटन आहे. हे बघा, मशीन नाही. ती कितीला जाते? तर ही साडी तुम्हाला फक्त 1550 ला बसते. 1550 ची. ऍक्च्युली सॉफ्ट मल कॉटन असतं ना, तसं आहे हे, पण हे माहेश्वरी आहे. त्याच्यानंतर हे कडक कॉटन मध्ये हे पडणार फक्त आणि फक्त 1350 रुपयाला. याचं कॉम्बिनेशन बघा किती सुंदर आहे. हे बघा, मस्त ना. आता हे जे आहे पल्लू. प्युअर सिल्क कॉटनची जी साडी आहेत ना, तर ते जे प्युअरचे जे साडी आहेत त्याचे कॉम्बिनेशन आम्ही उचललेत. प्युअरचेच उचल. हा, ते 5150 ची आहे आता सध्या. आता त्याचा नवीन अजून स्टॉक येतोय, जे आहे ते एकदम वी आर व्हेरी फ्रँक विथ दी ऑडियन्स. काय काय आयटम्स 5150 चा आहे, सेमच आयटम आता 5850 त्याचा रेट झालाय. आता अजून त्याचं 5150 parcel वाढलं थोडंसं थोडंसं. राहिलंय, कारण की तो माल तसा डिस्पॅच झालाय, पण जसं आलंय तर यू कॅन गेट इट ॲट आवर स्टोअर. खूप म्हणजे खूप फास्ट मुव्हिंग आयटम आहे. छान आहेत पण साड्या, मस्त. म्हणजे सेमी पेक्षा ते 150 चे जास्त फास्ट जातात. ओके, कारण अजून सुंदर दिसत असतील मग. काय फरक Pure दिसतो? आहे, प्युअर आहे, त्याचं हा. लुक अँड हा. फील खूप वेगळं वेगळं आहे. आहे. आणि साडी म्हणजे असं गादीवरती टाकते क्षणी कस्टमर घेतोय. नाही, छानच आहे. या पण रेंज मध्ये, कमी रेंज मधल्या चांगल्या वाटतात येस साड्या. येस, हे पण तेवढंच रिच आहे. याच्यामध्ये पण भरपूर असे ऑर्डर्स केलेत. फक्त जर का तुम्हाला कुठल्या साडीचा हे ऑर्डर वगैरे जरी करायचं असेल, थोडा टाइम पिरियड द्यावा लागेल. कस्टमाइज करायचं असेल तुम्हाला तर. टाइम पिरियड द्यावा लागेल. कस्टमाइज नाही, जर का याच कलर मध्ये तुम्हाला ओके ओके, सेम 20 साडी पीस ऑर्डर. पाहिजे, हा हा हा. तर जास्तीचे पीस पाहिजे असं असतील पकडा, तर. मोठा मोठी एक साडी बनायला हे एक साडी बनायला जवळपास 1 दिवस जातो. हा. हे म्हणजे असं नाहीये, हे मशीनचं असं नाहीये की सुरत मध्ये जसं आहे की एका टायमिंगला 10 साडी बनल्या एका दिवसामध्ये, तसं नाहीये. एका साडीला 1 दिवस जाईलच. आणि काय तर काय कसली साडी बोललो आपण याला? हे कॉटन आहे, हा. पण थोडस कडक मध्ये आहे कॉटन. मंगलगिरी पण म्हणतो आम्ही याला. मंगलगिरी. येस. ओके. तर एकदम डीप मध्ये पण तुम्हाला काही अजून काय विचारायचं असेल तर कमेंट मध्ये विचारा. तसं काठपदर मध्ये तसं बघितलं तर आयटम्स भरपूर आहेत. आता हे ऑल ओव्हर पैठणी, एक पिंक वाली दिखाव, कारण की हे ऍक्च्युली
कुठल्या तरी मेकअप आर्टिस्टने नेसली होती, व्हायरल पण गेली होती. हम्म. मला माहित नव्हतं मेकअप आर्टिस्टने नेसली. हे कस्टमर ज्यावेळेस फोटो घेऊन आले त्यावेळेस समजलं, अरे आपल्याकडे ही साडी आहे. ऑल ओव्हर पैठणी. हे प्युअर मध्ये पण भेटेल तुम्हाला माझ्याकडे. हा, प्युअर मध्ये तर खूप महाग असणार ना. प्युअर मध्ये माझ्याकडे 95,000ची पण आहे ही ऑल ओव्हर पैठणी. 1,30,000ची पण आहे, 1,65,000ची पण आहे, 2,15,000ची पण आहे, 2,65,000ची पण आहे. आणि ही ही साडी तुम्हाला जे आहे हे ओनली अँड ओनली ॲट अ प्राइस रेंज ऑफ, गेस करा प्राइसिंग, फक्त 2130 रुपयाला. 2130. 2130 रुपयाला. छान वाटते. लोटस पैठणी 1110. 2120 रुपयाला पडेल ही. फक्त जी प्युअरची जी साडी आहे ती 5,850 5,250च्या रेंज मध्ये जाते. पण एकदम म्हणजे एकदम डिट्टो ही महेश्वरी आहे वाटतं. टिशू महेश्वरी. टिश्यू आता महेश्वरी. हे बघा, हे काय लेस वगैरे नाही लावली, विविंग आहे पूर्ण. आणि ही नर्मदा बॉर्डर बोलतात ना याला. Yes. थोडंफार मला कळायला लागले. फक्त हे पॉवरलूम आहे आणि ते हँडलूम आहे. मग ही पॉवरलूम असल्यामुळे 2100ची. त्यामध्ये कलर अवेलेबल आहेत. कलर्स आहेत अवेलेबल, हा. कलर अवेलेबल आहेत, डिझाईन्स अवेलेबल आहेत, कलर अवेलेबल आहेत. शाईन मस्त आहे पण या साडीला. हे थोडं 2120 2200 2300 2500. हे बघा, हा कलर हम्म. बघा. सुंदर आहे. याची बॉर्डर वेगळी आहे. छोट्या छोट्या बॉर्डर मध्ये जर का माहेश्वरी हवे असतील तर आहे तिथे. तर आता हे बघा, हे पण महेश्वरी आहे, सेमी रेशम महेश्वरी आहे, टिशू महेश्वरी. अरे यातली आय थिंक मी घेतलीये गुलाबी. समोसा बॉर्डर हा, ही प्युअरची पण आहे, प्युअर मध्ये पण अवेलेबल आहे. ही प्युअर नाहीये. ही प्युअर नाही, मग मला दिसायला दिलेली एकदम सेम. मला दिलेली प्युअर आहे की कशी ओळखणार. आपण अशीच घेतली पिंक कलरची. तर मेन तर एकदा हे बघा हा. की आता जे प्युअर आहेत तर त्याची बॅक साइड बघा एकतर. ठीक आहे, तर म्हणजे आता हे कसं, हे पॉवरलूम आहे तर त्याची बुट्टी एकदम प्रॉपर हे असेल, ओके. हँडलूमच्या इंटरलॉकिंग असेल. आणि ऑफकोर्स म्हणजे प्युअर ओळखायची दुकानामध्ये कशी जावा. सांगतायत ते. आणि थोडस असं आहे सोबत की एक बार ट्रस्टेड दुकान में जाओ. हा, मी पहिल्यांदाच असे ओनर पाहतीये की जे व्यवस्थित डिफरन्स सांगतायत बरं का. येस. आणि पण फ्रँकली तुम्हाला एक सांगू का, जे मी हे सेमी महेश्वरी ऍक्च्युली हे जे मी बनवली आहे ना, ते त्याच लूम वरती बनवली आहे. तर दिस इज 99% एकदम क्लोज. त्याच्या क्लोज आहे 99%. म्हणजे माझी गॅरंटी आहे. मी एक साडी, ही साडी साईडला ठेवतो, माझा ओपन चॅलेंज आहे, यू कॅनॉट ब्रिंग, म्हणजे ह्याच्यापेक्षा चांगली सेमी माहेश्वरी नाही बनणार. आणि जर का कुठला कस्टमर जर का येतोय तर मी आता व्लॉग मध्ये वी आर टेकिंग इट ॲज अ चॅलेंज. दिस साडी इज फॉर दिस साडी, म्हणजे त्यांना ते आम्ही त्यांना गिफ्ट करू. म्हणजे आम्ही एवढे कॉन्फिडन्स बोलतोय ही साडी मग तुम्हाला गिफ्ट राहील. ह्याच्यापेक्षा क्लोजेस्ट सेमी माहेश्वरी, म्हणजे ह्याच्यापेक्षा अजून चांगली सेमी माहेश्वरी दॅट इज नॉट अवेलेबल. एवढं कॉन्फिडन्सने बोलतो. माझी गुलाबी आहे ना, मी देवीसाठी ओटी भरायला घेतली होती माहेश्वरी, तशीच माहेश्वरी वाटते ही. पण ती आपल्याला ओरिजिनल म्हणून दिली आहे त्यांनी, 3.5ला दिली आहे. बरोबर आहे. हा, आपण कुठे घेतलीये. हा, विमल सन्स काळेवाडी. बरोबर आहे. मला कळलं नाही की एक्झॅक्टली, मला पहिल्यांदाच वाटलं की प्युअरच आहे. आता माझ्याकडे महेश्वरी 3,000ची पण आहे, 2500ला पण भरपूर महेश्वरी आहे. जसं पण मी डिनियर सांगितलं होतं तसं सेमी मध्ये कसं करतो, सेमी मध्ये मग किती धागे आपण यूज करतोय किंवा बुट्टीवरती किती वर्क करतोय, तर त्या गोष्टी पण आहेत. तर तसं तुम्ही फ्रँकली स्पीकिंग, तर आता मागचा जो जानेवारी होता, जानेवारी 2025, माहेश्वरी साडी आपल्या दुकानामध्ये आपण बनवली होती. फ्रँकली स्पीकिंग ती जी साडी होती, अयोध्याला जे राम मंदिरचं जो इनॉग्रेशन होता, तर त्याच्यामध्ये जी साडी गेली ती साडी आपल्या दुकानामध्ये बनवून गेली. वाव. त्यावेळेस जवळपास 15 दिवसामध्ये 40 का 50,000 श्रद्धाळू भक्त आले होते. साडीवरती मशीनवरती जे लूम आहे, ती जी लूम आहे त्या लूम वरती कारीगर नाही, म्हणजे लोक आले, त्यांनी 2 धागे विणले
आणि मग ती साडी जी बनली आहे ते Instagram वरती सगळ्या स्टोरीज आहेत, तर ती ॲट ॲक्च्युअल अयोध्येला गेली. त्यांनी स्वतः विणलं त्यामध्ये ना? हो, म्हणजे एका प्रकारे असं आहे की आपल्याला तर परवानगी नव्हती तिकडे जायची राम मंदिरामध्ये त्यावेळेस, तर अशा प्रकारे आपली प्रेझेंटी लागली, बस अजून काय.